प्रिय मित्रमैत्रिणींनो, सुप्रभात. आज 28 जून 2026 रविवार. सादर करत आहे माननीय लेखक वैभव सुरेश मोरे व संपादक CA पवनकुमार विजयकुमार झंवर यांच्या प्रामाणिक कामातील अप्रामाणिकपणा या लेखसंग्रहातील हा 10वा लेख. प्रकरण 10. भक्तीच्या नगरीत हरवलेली माणुसकी. माझ्या हातांना लागलेला तो नरक आणि माणुसकीच्या दिवशी पंढरपुरात मुसळधार पाऊस होता. जेवणाचं ताट समोर होतं, पण डिंपल त्यांचा फोन आला आणि त्या क्षणी भुकेपेक्षा कर्तव्य मोठं झालं. मी आणि माझे सहकारी तात्काळ इंदिरा गांधी चौकात पोहोचलो. तिथे जे दृश्य पाहिलं ते पाहून काळजाचा ठोका चुकला. एक माऊली तिथे पावसात कुडकुडत होती. तिच्या हाताची जखम इतकी सडली होती की त्यातून येणारा वास सामान्य माणसाला उभंही राहू देणार नाही असा होता. पण जेव्हा मी जवळ गेलो तेव्हा पाहिलं की त्या जखमेत शेकडो अळ्या वळवळत होत्या. हजारो लोक तिथून छत्री घेऊन तोंड दाबून निघून जात होते. कोणालाही वाटलं नाही की या माऊलीला किमान आसरा द्यावा. आम्ही तिला रेस्क्यू करून पालवी प्रकल्पावर आणलं. तिथे आदरणीय मंगलतेने त्या जखमेवर उपचार सुरू केले. माझ्या स्वतःच्या हाताने मी त्या जखमेतल्या आळ्या बाहेर काढल्या. तो स्पर्श, तो वास, त्या माऊलीच्या डोळ्यातील वेदना आजही माझ्या हातांना आणि मनाला जाणवतात. एका बाजूला आळ्यांनी सडलेला तो हात आणि दुसऱ्या बाजूला समाजाची सडलेली मानसिकता. मला दोन्ही सारखेच वाटले. जेव्हा मलमपट्टी पूर्ण झाली, तिला स्वच्छ कपडे घातले आणि तिने शांतपणे अन्नाचा घास घेतला, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर जे समाधान होतं ते कोणत्याही पदवीपेक्षा किंवा पुरस्कारापेक्षा मोठं होतं. पण माझ्या मनात प्रश्न उरला. पालवी संस्था तिथे होती म्हणून ती वाचली, पण अशा कितीतरी माऊली त्या अंधाऱ्या समाजात दररोज मरत असतील. आपण स्वतःला प्रामाणिक म्हणतो, पण उघड्या डोळ्यांनी असा अन्याय पाहताना आपण गप्प बसतो. हाच आपला सर्वात मोठा अप्रामाणिकपणा आहे. ट्रॅफिकमधील तो श्वास आणि माणुसकीची परीक्षा. तो 15 मिनिटाचा ट्रॅफिकमधील अनुभव खूप काही सांगून जातो. जेव्हा एखादा माणूस अशा दुर्गंधित आणि नरकयातना भोगणाऱ्या रुग्णासमोर बंद ॲम्ब्युलन्समध्ये अडकतो, तेव्हाच त्याला खऱ्या अर्थाने समाजाच्या सडलेल्या मानसिकतेचा आणि व्यवस्थेचा मर्यादांचा अनुभव येतो. या भर ट्रॅफिकमधील तो श्वास आणि माणुसकीची परीक्षा. नुसतं रेस्क्यू करणं सोपं असतं, पण त्या वेदनेसोबत जगणं कठीण असतं. पंढरपूरच्या रस्त्यावर त्या बेवारस व्यक्तीला जेव्हा मी आणि माझ्या सहकारी पिंकीने ॲम्ब्युलन्समध्ये घेतलं, तेव्हा त्या जखमेचा दुर्गंध इतका प्रचंड होता की मास्क लावूनही श्वास घेणं कठीण झालं होतं. पण खरी परीक्षा तेव्हा होती जेव्हा आम्ही ॲम्ब्युलन्स एका मोठ्या ट्रॅफिकमध्ये अडकले. 15 मिनिट त्या दुर्गंधीत, त्या आर्त किंकाळ्यात आणि त्या सडलेल्या जखमेसोबत बंद ॲम्ब्युलन्समध्ये काढणं म्हणजे नरक यातना काय असतात हे जवळ अनुभवण्यासारखं होतं. बाहेरचं जग आपापल्या धुंदीत हॉर्न वाजवत होतं, पण आत एक माणूस मरणाशी झुंज देत होता. आम्ही त्याला जगवण्यासाठी श्वास रोखून धरला होता. पालवीमध्ये आणल्यावर जेव्हा त्याच्या जखमेतून त्या आळ्या बाहेर काढलेल्या, तेव्हा त्या माणसाच्या चेहऱ्यावर जे भाव होते तेच माझ्या कामाचं खरं यश होतं. लोक म्हणतात पवित्र नगरी, पण हीच नगरी अशा असहाय्य माणसांना जेव्हा वाऱ्यावर ठेवते, तेव्हा त्याला प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उभं राहतं. जखमीतल्या आळ्यांनी केवळ देहच नव्हता पोखरला, माणुसकीच्या सारख्या वासाने समाजही तिथेच विखुरला. श्वास रोखून धरला तरी वेदनेचा हुंका गहिरा होता. सेवेच्या त्या स्पर्शातच खरा विठ्ठल तिथे उभा होता. प्रिय मित्रमैत्रिणींनो, आजच्या लेखात जे विदारक सत्य आपल्या वैभवदादांनी मांडलं आहे ते खरं तर एक नमुना किंवा प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे. पालवीत असे अनेक अनुभव नित्य नियमाने अनुभवायला मिळतात. म्हणूनच कोण काय करतं त्यापेक्षा आपण काय करायचं
हे महत्त्वाचं. त्या दृष्टीतनं आपण काम करत राहूया. तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे तुमची बाई, तुमची मैत्रीण. आजच्या दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा. पालवी परिवार व शब्दशिल्प वाचनालयाकडून. धन्यवाद. वंदे मातरम.